नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. घरासमोर लावलेली गाडी बाजूला घेण्याचं सांगितलं असता व्यापाऱ्याला व त्यांच्या आईला परप्रांतीय तरुणाकडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना राहुरी शहरातील गोकुळ कॉलनी परिसरात घडली आहे. सदर घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की घरासमोर कोल्ड्रिंक्सच्या गाड्या लावून कायम त्रास देणारा विष्णू वैभव शर्मा याकडे फिर्यादी हे आमच्या घरासमोरील गाडी काढा असं म्हटलं. संबंधित विष्णू शर्मा नामक तरुणाने संकेत राका यांना खाली पाडत मारहाण केली. तसेच हातातील लोखंडी रॉडने राका यांना मारहाण करत जखमी केला. मारहाण होत असताना संकेत राका यांची आई मध्यस्थी केल्या असता त्यांना हात धरून आरोपी शर्मा यांना मारहाण केली असल्याचं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय. यामध्ये संकेत राका यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घडलेला प्रकार हा घटनेच्या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. दिलेल्या फिर्यादीत संकेत राका यांनी म्हटलंय की रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या व आमच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या घेऊन जाण्यासाठी त्रास होता. आम्ही त्यांना तुमच्या गाड्या लोकांना व आम्हाला जाण्या येण्यासाठी त्रास होणार नाही अशा पद्धतीने उभ्या करत जा असं वारंवार सांगत होतो. आज दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान विष्णू वैभव शर्मा हे त्यांचे कोड्रॉक्सचे गोडाऊनवर असताना त्यांच्या गोडाऊन समोर माल वाहतूक गाडी रस्त्यात उभ्या होत्या. त्यांना गाड्या रस्त्यातून बाजूला काढून घ्या, लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो असं म्हणालेच. राग आल्याने मला शिवीगाळ धक्काबुक्की करून तुझा नेहमीचाच त्रास आहे असं म्हणून त्याच्या हाताखाली लोखंडी हँडलने डोक्यावर मारून दुखापत केली. खाली पाडून मला मारहाण केली. तेव्हा मला सोडवण्यासाठी माझी आई संगीता व पत्नी प्रियंका, माझा चुलत भाऊ अमित असे भांडण सोडवण्यासाठी आले असता माझ्या आईचा हाताला धरून धक्का देऊन खाली पाडून दिलं व मला पुन्हा मारहाण करण्यासाठी आला असता. मला मारहाण करत असताना माझा चुलत भाऊ व इतर जमलेल्या लोकांनी भांडणं सोडवली. त्यानंतर जाताना आम्हाला म्हणाला की तू परत मला गाडी पार्किंगचे काही बोललास तर तुला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला. त्यानंतर मला माझा चुलत भाऊ अमित अनिल राका हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेला व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचं म्हटलं. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.